महाराष्ट्राचे माजी मंत्री पतंगरावजी कदम यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन. महाराष्ट्राचे माजी मंत्री, भारतीय विद्यापीठचे संस्थापक डॉक्टर पतंगरावजी कदम यांची आज जयंती, त्यानिमित्त काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन कार्यक्रम पार पडला. प्रारंभी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अजितराव शिरगावकर व जिल्हा सचिव सचिन चव्हाण यांच्या हस्ते डॉक्टर पतंगराव कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व बाकीच्या उपस्थितीत आणि फुले वाहून आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना अजित शिरगावकर यांनी डॉक्टर पतंगराव कदम यांनी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी तसेच गोरगरीब सामान्य माणसाला शिक्षण मिळाले पाहिजे या हेतूने भारतीय विद्यापीठाची निर्मिती केली. त्या माध्यमातून त्यांनी कित्येक लोकांना शैक्षणिक सुविधा देऊन तसेच कडेगाव पोलीस भागामध्ये दुष्काळ हटवून साखर कारखाना सूतगिरणीच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांचे जीवन उंचावण्याचे काम केले आहे. जिल्हा काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी मला त्यांच्यामुळेच मिळाली, अशा या थोर नेत्याला सांगली जिल्हा काँग्रेस व सर्वच फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या वतीने मी आदरांजली वाहतो. यावेळी स्वागत व प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केले. अध्यक्ष अजित ढोले, विश्वास यादव, अपंग सेलचे सुरेश गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी सेवा दलाचे शैलेंद्र पिराळे, ओबीसीचे अशोकसिंग राजपूत, राजाराम गवळी, श्रीधर बारटक्के, प्रमोद आवळे, विठ्ठलराव काळे, प्रतीक्षा काळे, शमशाद नायकोडी, अरुण गवंडी, मिरजचे प्रकाश पवार, मुफीद कोळेकर, नामदेव पठाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शेवटी आभार कार्याध्यक्ष अरुण पळसुले यांनी मानले.